फोटो कुठेतरी लपून ठेवायला पाहिजे. स्वानंदी आणि आईच्या हाती नको लागायला. मणी, काय झालं? काय लपवतोयस? नाही नाही, मी काही लपवत नाही आई. मणी, काय? अगं, स्वानंदीचा फोटो आहे तो. त्यावर मे बी चटणी किंवा सॉस पडलेला आहे बघ ना. आई आहे मी तुझी. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. हे सॉस आणि चटणी नाहीये. या फोटोवर हे रक्त लागलंय. मला सगळं नीट सांगशील का? आई, स्वानंदी रूम झाडत होती तेव्हा स्वानंदीला हा फोटो सापडला ज्यावर हे रक्ताचे डाग आहेत. पण आता हे रक्ताचे डाग कुठून आले, कसे आले, कोणाचे आहेत, हे खरंच आम्हाला दोघांनाही माहित नाहीये. हा फोटो तुझ्या रूम मध्ये मिळाला आणि त्याच्यावर रक्ताचे डाग आहेत. सुजितवर हल्ला याच रूम मध्ये झाला. सुजितचं रक्त वाहिलं होतं. स्वानंदीचा फोटो इथे मिळाला आणि ह्याच्यावर हे रक्त लागलंय. तेच तर काहीच कळत नाहीये. म्हणजे फोटोवर रक्त पडलेलं आहे हे दिसतंय, पण ते कोणाचं रक्त असेल हा अंदाजच लावता येत नाही. म्हणजे तुला जी शंका आहे ती मला पण येते, पण उत्तर नाही. याचा अर्थ असा तर नाही ना की हा हल्ला स्वानंदीवर होणार होता? म्हणे असं असेल तर ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. आपल्याला जाणून घ्यावं लागणार की ती माणसं कोण होती, कोणाला मारायला आली होती आणि कशासाठी आली होती, कोणावर हल्ला करायला आली होती. नाही, असं असेल तर मी लगेच कामाला लागतो. कुठल्या कामाला लागणार आहात मणी सर? अशा कुठल्या कामाला लागणार आहात? साहेबांच्या, म्हणजे साहेबांचं काम आहे, अर्जंट खूप. त्यामुळे वेळ नको ना घालवायला, म्हणून म्हटलं लगेच कामाला लागतो. बरं, तुम्ही बॅग आणली का माझी? अरे सॉरी, खरंच सॉरी, मला विसर पडला स्वानंदी. पण मला वेळ द्या, मी घेऊन येतो. काही हरकत नाही. बरं, मग मी जाऊ. हो, सुजितवर ज्यांनी हल्ला केला ते लोक मला हवे. मी तुला नंतर फोन करतो. हातात काय होतं? असं लपवून का घेऊन जातो? हे घे, या 2 चादरी आणले, त्या पण पॅक कर. माहिती हॉस्पिटलमध्ये लागलं तर? हो मॅडम, मणी सरांनी मॅटर्निटीची बॅग आणली की मग भरते सगळं सामान. येऊ का? प्लीज 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 तू बस. स्वानंदी तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं, तुला द्यायची होती. ही मॅटर्निटी बॅग. मॅटर्निटी बॅग माझ्यासाठी? पण तुम्ही कशाला आणली? म्हणजे मी मणी सरांना सांगितली होती आणायला. आता मणीने आणली काय, मी आणली काय फरक पडतो? या अशा दिवसांमध्ये तुझ्याकडे मॅटर्निटी बॅग असणं महत्वाचं आहे. मी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं की जसजशी तुमची डिलिव्हरीची डेट जवळ येते तसतशी ही मॅटर्निटी बॅग तुम्हाला लागते. यातलं बरंचसं सामान तुम्ही वापरता, म्हणून जाऊन घेऊन आलो. प्लीज बघ, म्हणजे काही बदलायचं असेल तर ते मला बदलून सुद्धा आणता येईल.
बाळासाठीच्या पण काही गोष्टी आणल्यात, त्याही एकदा चेक करून घे. सावकाश. थँक्यू ह्यासाठी. आणि खरं तर मला सकाळसाठी थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. तुम्ही वेळेत आला नसतात, तुम्ही मला वाचवलं नसतं तर काय घडलं असतं. ह्या सगळ्यासाठी थँक्यू. स्वानंदी, नक्की आवडली ना बॅग? हो सुजित सर, अहो सगळंच छान आहे. हो पण तुम्ही कशाला त्रास करून घेतला? त्रास? या अशा दिवसांमध्ये तुला मदत करणं, काही हवं नको ते पाहणं, हे मी माझं कर्तव्य समजतो. हो ना मणी? मणी काहीतरी बोल. बरं स्वानंदी, नाही डिलिव्हरीची डेट जवळ येते, किती तयारी झाली आहे, काही राहिलंय का? काय असेल तर प्लीज मला सांग. काही करायचं तर मी. नाही, त्याची काही गरज नाही. नाही म्हणजे ऑलमोस्ट आमची सगळी तयारी झालेली आहे आणि जे काही थोडं बाकी आहे ते मणी घेऊन ये. रात्र बरीच झाली आहे, स्वानंदीला आरामाची गरज आहे. आता तू निघालास तर चालेल. येस ऑफकोर्स. स्वानंदी, बरोबर बोलतात वॉर्डन मॅडम. तुला, बाळाला